देवाचं दर्शन घेतलं ना यादा बरोबर आहे. काय देव बी इकडे पटाक ना देव. हा डोक्याला शांत वाटतं. इकडचं परिसर लय एक नंबर आहे बाबा. पहिलं देवाचं दर्शन घेतो. देवाला विचारून घेणार मोकळं. काय असेल ते फायनल होईल ती फाईल. देवा देवा अरे थांब, घंटी राहिली माझी वाजवायची. तरी घंटी वाजली पाहिजे. देवा पहिलं मला देवाकडे जाऊ दे. अयो लोक होय. देवा हे बघा आता नाही कोण इथं. असं ना का लॉकमध्ये मी आलोय तसं टायमिंगला. तर बरे एक काम कर की ही माझ्याकडे काय आहे का नाही लक्ष बाबा. हा थोडंसं लक्ष असू दे. लक्ष थोडंसं असू दे. अरे खरंच लक्ष असू दे. हे बघ माझं लग्न कधी व्हायचं मला तेवढं सांग. लय वैतागलोय लय वैतागलोय. बाकीच्याचं प्रपंच बघून वैतागलो. सगळं वैतागलो. माझं तेवढं लग्नाचं बघ तेवढं. बाकी काय नको. हा एक काम करतो मी लग्न जमायसाठी ना मी उपास धरतो. उपास आता नवरात्र बी आलं या. उपास धरतो. अयो पण 9 दिवस उपास. मला 5 मिनिटाला भूक लागते ना. ते कधी वाटतं खावं. मला उपास नाही. एक काम करू काय बरं नाही आज दिवसभर पाणीच पित नाही देवा. हा मग बघ. हा नाही पाणी बी नको. देवा एक काम करू का माझ्या लक्षात आलंय आता. मी काय करतो आज दिवसभर आहे ना बोलतच नाही. मौनच पाहतो. आणि देवा हो मला बी सवय लागेल. बघतोय ना मी रंगायची रोज भांडणं येतं शेवणी. आपण कसं आहे आपण सवय लावून घेतो. एकदा मौन म्हणजे आपलं लग्न झालं ना आपलं गप उभं राहायचं. बायको किती भांडा नका आपण गप उभं राहायचं म्हणजे भांडणं शांत होत्यात. नाही तर तोंडाला तोंड देण्यापेक्षा म्हणून आता सवय लावून घेतो. मौनच पळतो. हा देवा येऊ का. आलो माघारी परत. 1 दिवसाचं मौन पाळतोय. हा येऊ का. बाय बाय. देवा माझ्या लक्षातच नाही मौन पाळायचंय बोलायचं नाही. चला सकाळच्या पारी जाऊया गावाला. आपा अरे ट्रॅक्टर घेतला. अयो मला माहितीच नव्हतं तुम्ही ट्रॅक्टर घेतलाय. ती काय देवा 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 देवा. आता गावाला ताब्यात. खाली या खाली या खाली या. पेड 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 आपा आपा पेड पेड. हे काय ताब्यात येत आहे मला आता. आता ट्रॅक्टर घेतलाय तुम्ही आप्पा. हे आता काय झालं तुम्हाला. काय झालं आता रे देवा. बोला की पार्टी तरी द्या ना तर पेड तरी द्या. तुम्ही राव पार्टी तर नाही देत मला माहितीच आहे. मी बसू काय ह्याला इथं मी बसू. अहो किती वेळा इलेक्शनला उभं राहणार. हे जर चिन्ह देणार का तुम्ही आता इलेक्शनला. हा तुम्ही बोला की काय झालंय ते. घशाला काय झालंय का तुमच्या. मग आता तर देवा मारून. थांबा एकच मिनिट तुम्हाला त्याशिवाय नाही दम घ्यायचा. थांबा आता गार पडेल बघा. आयला अजून डोकं दुखतंय तुमचं. अहो झालं तर काय नक्की. परत हात जोडता राव. इलेक्शनला उभा करतो मी आहे ना. मी डॉन असताना कशाला व्हायचं एवढं. हो काय आप्पा काय तुमचं काय कळालंच मला. थांबा 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 एकच मिनिट. तुम्ही पार्टी देणार आहे का नाही सांगा. तुम्ही बोला तरी ना तर गाडी ट्रॅक्टरची चावी आहे का. ट्रॅक्टर चावी आहे का तो का. आप्पा राव तुम्ही चावी तर द्या. आप्पा हे काय पाय दाबून देऊ तुमचे. मग
आप्पा ऐका तरी काय आप्पा आप्पा आवाज पेळ तर कोण द्यायचे आज चावी तर द्या ट्रॅक्टरची मी तर चावी तर घेऊन गेलो असतो लय पाय दुखतात मला चालून चालून ऑफिसला तरी जाऊन आलो असतो आपाचं काय एक तर कळानच ट्रॅक्टर घेतलंय का नाही की ते बोलानाच कशामुळे झाले काय माहिती काय अरे तू बोल ना काहीतरी तर मग मी जाऊ का तर त्याला काहीतरी झालेलं दिसतंय जा अरे तू बोल ना का काय आपल्याला काहीतरी काढलंय आप्पा काव काय अहो आप्पा बोला की काय काय हा उंची वाढणारी ठेव आप्पा माझी होणार आहे माझी तब्येत आप्पा आप्पा काय झालं मग काय अहो तुम्ही बोला की छोट छोट काय आहे आप्पा काय अहो मला काहीच कळलं नाही तुम्ही बोला की असं गाय बना गाय बनाव कुठे गेलंय सकाळपासून मलाच माहित नाही तर तुम्हाला कुठे सांगू कुठे गेलंय तुम्ही बोला की असं असं काय चाललंय तुम्ही बोला तोंडाने आप्पा तुम्ही काय इलेक्शनला उभा राहिलात काय मग मला वाटतं आपण बुद्धीत लागले जायची माझी तर लिंबू आहे लिंबू देते आप्पा 2च मिनिट थांबा आलेच मी हा आप्पा ऐका मी धरा लिंबू कायम खिशात ठेवा तुम्ही उद्याच बोलचाल बघा हा खिशातच राहू द्या जावा जावा आता कामाला ही बायको बी गेली काय घाण झाली होय ओ पप्पा अहो काय करताय तुम्ही आणि तू कधी आली बा हे काय म्हणता आली होय तुम्ही हे काय करत होता अगं ते जरा बघ की कसलं झालं ते गडी गेला आणि तुझी मम्मी मम्मी नाही आली अजून नाही ना आली लय दिवस राहिली मम्मी आता मामाकडे तिला तिसरा हप्ता मिळाला तरी तिसरीच आहे तिकडच आहे अवघड आहे बाबा आणि ते रांग्या कुठे तडपडलाय राजा कुठं कामावर येतोय कधी नाही असेल आता घरात असेल की तुम्ही हे असली नुसती पोसाय ठेवल्यात बघा कशाला ठेवायची असली कामगार मग आता हा बघ कोण मी एकटाच बघणार का मी गाव बघू का घरचं बघू काय दारातलं बघू का शेतातलं बघू आणि पप्पा मी तुम्हाला किती फोन लावते फोन कुठे ठेवलाय तुमचा ती काय फोन आहे तिथं अहो किती फोन लावला मी बघा बरं त्याच्यावर अगं ती काय गुरगुर वाजत होतो पण हे मी जरा झाडून हे घेतलं जरा कसं वाईट झालं ना ते दिसायला पप्पा आपण पाटील आहेत एखादी बाई ठेवून साफसफाई करायला लावायची अगं ते तर नको वाटतंय आणि गावातलंच एखादा आला असताना बघितलं असतं तुम्ही साफसफाई करता कशाला हे करतोय आता बघ वेळ झालाय सगळं घेऊन आली का बाळा हा मी सगळं सामान लिहून आले माझी जातच नसते इथं राहिला आले बघा बरं झालं तर तुझं सगळं झालं ना हा पाटील सगळं काम झालंय मी जातो घरी आता लय उशीर झालाय परत घरी गेला बायको पण लय वाटत आज तुला काय कळतंय का कोण आले कधी आला तुम्ही हे काय चाललंय तू काय विचारतोय कधी आलाय पाणी घेऊन या जा उठ. आज तुम्ही जा पाण्यात जा अरे उठ की पाणी आण
आण पाहतो एक जाती तर दुसरी पाटली निघते. काय पप्पा तुम्ही असली ठेवल्यात माणसं? आता काय पगाराला निर्णय नुसती दिला? भरती. काय त्याला किती बोंबाळलं तरी कळालं अजून. आता निघाला तो काम घरी. ही नुसती पगाराला भरती ठेवल्यात तुम्ही. मम्मीला फोन केलता का नाही? मम्मीला नाही फोन, तिचा फोन कुठं लागतोय आणि मला कुठे वेळ तो मी फोन सुद्धा ठेवला तिथंच. फोनच लागत नाही. काय मी हो तिकडे ते संशोधन तिकडे चाललाय माझा अभ्यास जरा मी फोन ए रंग्या, अरे चल की लवकर. आलो पाटली बाई. कसल्यावर कोरड पडली ना रे? कुठे दिवसात पडला होता? अहो जरा ती पाणी फिल्टरचं भराय ग्लास वेळ लागतो म्हणून थांबलेलो. मम्मी गेली तर पप्पाकडे लक्ष द्यायचं. पप्पा काय करत होते तुला माहित नाही रे? आता तू आली ना माझ्या डोक्याला ताण कमी येईल. पप्पांकडे लक्ष असतं. नुसतं पगाराला तुम्ही मागा पुढे करायला. पप्पाकडे लक्ष द्यायला काय होतं तुला? काय चालू सांगा की राव किती काम करतो राव तुमच्या. तू ती बाळ काय- आहे का? हा, तू काय- मी जातो आता घरी पण लय उशीर झालाय आता. जातो म्हणजे आता ए रंग्या, तू कुठे चालला? अहो, घरी चाललोय आणि पाटली. स्वयंपाकाचं? मला नाही स्वयंपाक बिपाक काही येत नाही. मग तुला येतं काय? मी फक्त कधीतरी भांडे घासतो बरं का. स्वयंपाक बिपाक ती सगळं बायको बघते माझी. पण ते जा आणि मग तू स्वयंपाकाचं तुझा निघाता जातो मी पाटील. रंग्या, आता चाललाय पण सकाळच्या पहिले लवकर येऊन सकाळ लवकर ये. येणार की मी 10 10:30 माझ्या टायमिंगला मी येणार. टायमिंग नाही लवकर ये. लवकर येऊ द्या. लवकर कशाला पाटील आता लवकर म्हणजे आता मी तुला स्वयंपाक ऐका येते का? येतो येतो. इकडे आता बघ. आता मी स्वयंपाक करते. सकाळची ती भांडे घासा ये लवकर. हो येतो की. आणि घरची पण आता मला तू गांडी असायला लागते. इथं पण लागतं ते छोटा पाटलिंबाई कशाला आला काय माहित. जाऊ दे जातो इथे सकाळनं. पप्पा तुम्ही निवांत बसा. मी स्वयंपाकाचं बघते. हा? बर बघ माझ्या बेटा आता खायला बरं झालं गाडी. आता निवांत झालं. आता मी निवांत झालो. पाटलानं म्हणलंय पाऊस झालाय तरी म्हणते राहणं जाऊन येडा घालून ये. फुकाटचा पैसा खाऊन देतोय. काय आता करायचं. ही कोण आता मध्येच बसलं. दाराच्या ठिकाणी येऊन बसत. ए कोण आहे? अरे बाबिया इथं काय करतोय यार? मग असं तोंड उलट करून इकडे तोंड केलं असतं काय फरक पडला असता? 10 पिऊन मरशील. इतके दिवस कुठे गेलता? मला काय नीट बोल. नीट बोलतो. अरे ती जाऊ दे. त्या राप्पाचं बघितलं का? काय आप्पा होय. अरे त्याला ते काय आपण बोलतोय ते पण कळत नसतं करतोय. या मुक्क मुक्क झालंय मुक्क अक्षरशः. मला मी आठवड्यानंतर पेट बसलोय. मला काय कळलं नाही. अरे तू पियत बसतो ना तिकडे काय काय नाही. पण मी काय म्हणतोय या हा. तेवढं बघ किती वृषी बरीस तुला चांगलं जमतं. चांगला निवडून 15% मला नाचते. कशाला आवडीच 50? राहिली आता. इथं बायको आजारी पडली घरी नाही. चल बायको बायको काय करतो? मला दारूला पैसे नाही ना. बायको तुझ्या बरं जायचं. बरं जाऊ दे बघ त्या आप्पासाठी तुम्ही आता. चल लडबडून नाही जावं. पाटील पैसे द्यायचे नाही. पाटील अरे बाब्या कुठे गेलता इतक्या दिवस बोलातलाय? पाटील माझा अरे नीट बसलं का? पाटील कुठं सांगित अरे काय झालं बाबू? आप्पासाठी मला काहीतरी केलं. काय अप्पाचं काय झालं? आप्पाला काहीतरी झालंय. मला देवरुची बघायचंय. देवरूची? बघितला देवरुची पाटील. सगळं नाटक जमतंय. पैशाचं नाटक कळत नाही पाटील. मग कशाला माझ्याकडे काय आला तू? पैसे द्या पाटील. अरे तू कामाला तर आहे का रे बाब्या? कामाचा विषय हा? नाही पाटील. माझा आप्पा या गावातला करता पोर आहे. बर मग चांगला पोर आहे. त्याला बोलता येत नाही. त्यासाठी देवरुची बघितलाय. काय सांगतोय देवरूची? देव आहे तोय राहिले. देवरुच्या माझा भरोसा आपण होईल. काय होत नाही तू आपण कशाला ते आप्पा कुठे आप्पा? काय करायला रांगायला लावला मोर म्या. कुठं? मोर लावला बाजार करायला. तर मला 20,000 रुपये द्या. 20? हा. येणार काय तू बाबू? चाल काम हा? पैसे पिढील. आपल्या गावाला अभिमान आहे का नाही तुम्हाला? हे बघ तुला मी 2-3 हजार रुपये देईल. त्याने 2,000 काय मुंबई दिसते का पाटील? तू काय कर तू जा. चांगला देवरुची पाटील. असले ते देवऋषी बघतो मी. पैशाचं काय कर? पैसे देतो तुला मी 2-3 हजारचा पाठवतो. मग काय बी करा. तेवढं पैशाचं काम करा. आणि तेवढं मी राहणार नाही गेला मोर. तेवढं पैसेच काम कर. करतो माझे मी. तू जा. माझ्याकडे दिलं असतं तर अरे देतो गेला जा पाठव. बर बर जा. बर बर. त्या विज्ञानाच्या युगात कुठं भूतन घेत असतात का? कुठलंही खोगर भरते तिथे
काय माझ्या डोक्याला खुराक मी अभ्यास करत होतो ते आलंय खुराक खुराक. ओ अप्पा सायकल कुठे चालवली तुम्ही? काय मग कमी काय मग सायकल कुठे चालवली? कुठं? माझी सायकल देते का नाही? तर दगडच हाणील बघा. माझ्याकडे मोठा बी आहे बारका बी आहे. कुठेच पाडील बारके दगडाने. हा माझी सायकल चोरून नेते. खुशालच आहे अप्पा. माझी सायकल पळून नेते. दगडच घातला असता डोक्यात. दारू मी पितो मला पुराणा चिलट बी दारू पेटे. कुठं जाणार मग? त्याला धर काय झालं? अरे ते बोला नाही सकाळी धरलेला कालच्या अरे काय झालं सांग. ही काय दिवशी बघत होता का तू? अरे मी दवाखान्यात घेऊन जायचं. दवाखान्यातच घेऊन जायचं. धरते काय चाललंय काय चाललंय काय चाललंय काय झालं आता यांना? बोला नाही. हो बसला तर मला वाटलं विकतच घेतलाय नवीन ट्रॅक्टर. अरे बोला ना. बरं 2 मिनिटं हा बोल बोलाय शिकला. बोला पुढे इलेक्शनला उभा अजिबात नाही तू राहायचं. पडतोय. थांब तिकडे पाटील उभा राहणार. तू कसा उभा राहतोय? टक्कल तर माझं पण पडलंय की. ते सकाळ धरून फिरत असते ते डोकं दुखत असेल. एकच मिनिट आता गार पडलं का नाही? आता ना द्यावा. अरे इलेक्शनला आमचं फक्त पाटील पाटील वर नाही जाणार ते लगेच. आपा मी डॉन असताना तुम्ही काय येताय? मी आहे ना तुमच्या जोडीला. तुम्हाला उभा करतो मी. अरे तू गप. आमचं पाटीलच उभं राहणार. इकडे या तुम्ही. कुठे चाललाय तरी? कुठं काय काय एकदा सांगा हा काय झालं? ह्याला पेचे काय रे? भूक लागली? तुझ्यातले अर्धे उत्तरा दे ह्याला. पेचे काय अर्धी दे. बरं जाऊ द्या ती जाऊ द्या. मला माहिती आहे कुठे नाही. चला माझ्यावर. कुठं चला की तुम्ही. नाव सांग की. दवाखान्यात नेऊ याला. याला दवाखान्याचं मला माहिती आहे. दवाखाना बघून भिवून पळून चालाय. याला दुसरीकडेच नेऊ आपण. दुसरीकडे कुठं? असं नाही तुम्ही कुठं? मी बरोबर दारू जेवायला अयो मला तुझ्या वासाने मला चढायला लागली. 2 दिसायला लागले. त्याला मी अर्ध क्वार्टर मग याला मी दवाखान्यातच नेणार. मी दवाखान्यातच नेणार. परिणाम नाही. त्याला देव मी ह्याला अर्ध क्वार्टर मध्ये बोलायला होतो. अरे मी दवाखान्यातच नेणार. ऋषीकडेच नेऊ. दवाखान्याचा फरक नाही. तुला माझ्याबरोबर येणार आहेस का? येणार हा तू ऐकणार आहे का माझं? दवाखान्यात मी तिला सोडून दे तुझं. देव ऋषीकडे नाही बघ तुझं तू. तुम्ही राव काय राव असं करताय? बरं चला दवाखान्यात तर आता कसं इंजेक्शनला जर भ्याला मी आहे तो आहे. बरं ऐक आता जाता तुझं कुठं आहे? तुझं दिवृष काय? दवाखान्याच्या पाठीमागेच आहे की किती लांब जायचं तेव्हा? मग काय करू? तुझा दिवृष करू. माझ्याकडे पैसे नाहीत आता. आता मी कुठं लावू? अयो तुझी नाही. थांबा आता 2 मिनिटं. सगळ्याच मी मिटवतो. तू उभा राहा गप. तू उभा राहा. माझे उतरले तू उतरू दे. अजून अर्ध्या आणून ठेवतो तिथं. जागेवर ह्यालाच टाकू. तुझा दिवृष करतो. तुझे अर्धी पाच मग माझ्या डॉक्टरकडे नेतो. मग काय करू मग? चल चल चला चला. अरे पळून जाईल. उचल ये बाबा. त्याच्याकडे बघा तो पहाड. उचला तुम्ही. त्याला
ए अरे तुझं दिवशी आला वाटतं का आवाज तर येतोय बाबा ए त्याला जरा तुम्ही अरे बसवा त्याला महाराज अहो ही राहिले राव काय झालंय त्याला काय झालंय की कोडा इस्रायल आम्ही तुम्हाला देवाकडे पाठण करून बसते तोय बरोबर नाही ना अयो देव दिसत नाही कोंड्या कसलं तुझं दिवशी ऐका महाराज हे काय आमचं माणूस जरा बोला ना जरा बघा जरा बर बघितलं बर चालतंय पण एक काम करावं लागल त्याचा उतारा टाकावं लागल कुणाचा त्याच्यावर अंगावर उतरून उतारा टाकावं लागल हा त्याला 4 बकरी 4 बकरी 5 उलटे पकायचं कोंबड टाकावं लागत्याल मी काय म्हणतोय बाबूराव एवढा उत्तरा टाकण्यापेक्षा ह्याला सोडूनच दिलेलं नाही बघ 4 कोंबड 4 बकरी कुठं आणायचे ह्याला ए काय झालंय काय नाही महाराज काय झालं विषय ही 2 दिवस झालं कसलंच बोला नाही बघा तोंड बघा केला 2 दिवस झालं बोलत नाही का हा खरंच 2 थांबा 2 मिनिटं माझा उतारा दे ना तोय आता कशी चाबुकाने चपकावली माझं 5 कोंबड 4 बकरी देणार चाबुकाने फटकावल्या कशी उधळली बोंबलत एकाच नाही 4घांना बी पळायलं देवा ए देवा नको बाबा प्यायला मला प्यायचं नाही इकडे कशाला आलो एवढ्या अडचणीत बसायचं बसायचं तुला बरं जमत देवा हे बघ आज मस्तपैकी लखा मी बघ कपडे सुद्धा बदलले नाहीत माझं 2 दिवस गेलं पण मी काय अरे बोलतय की ती चल की मग कपडे सुद्धा बदलले नाहीत मी 2 दिवसाचं मौन पाळलं होतं बरं का देवा मी बोललो नाही बरं का कोणासंग आता ही गेलेलं मला का येऊ दे केला का देवा 2 दिवस झालं मौन पाळलंय बरं का देवा मी येऊ का ये तू जरा गावात चक्कर मार तू अरे 2 दिवस इडी झाली सगळी काहीच बोला ना कोणच हे नुसती म्हणते ती याड लागलं काय अरे आप्पाला याड लागतंय आप्पा सगळ्या गावाला याड लागलं जाऊ का मी हा की ती चल की मग मला पाड नको तू पियलाय मस्त आप्पा चल 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 ए आप्पा माझं काम झालं अरे जीव मला हात मारतोय का अरे काय तुला का मारतोय अरे बोल की आल्या काय नाटक करतोय तू इथं बस तू बस इथं अरे किती ताप देशील काय झालं नाटक करतोय अरे रंग्या प्याला बिलाय का काय तू अरे हे बोलतय की
हा मग तुला द्यायचं देवऋषी म्हण नको, डॉक्टर म्हण नको, अजून काय उत्तरा म्हण नको, लिंबू म्हण नको, सगळं तुझ्या उतरून टाकलं आणि तुझी नाटकं होय रे. हा? अरे तुमच्या वैतागाला का मी वैतागलो म्हणून का 2 दिवस मी आणि- कसं तरी मौन पाळलं. माझं ही बघा की कशामुळे झालंय मला सांग. ही मला, अरे ही माझं कपाळ केस राहिली नाहीत हा. म्हणून मी मौन पाळलं होतं. म्हणलं एखादी मला पोरगी मिळेल चांगली म्हणून. अरे मवन पाहून पोरी मिळतोय. अरे 1 ऑर्डर दिल्या त्याच्यावरती लाईन लावल्या ती पोरींची. लाईन लावायला बाळा तुझी घरची ती का 1 कटर दिल्या ह्याच्या नादी लागते आणि तुला पण कळत नाही व्हय? अरे रंग्या, अरे तुला कळतं का मौन पाळले मग एखादी पाटी अडकवायची त्याच्यावर सरळ जायचं मी मौन पाळलं आहे तरी चाललं असतं. एवढं तर डोकं आहे का नाही? रंग्या, तेवढं झालं तर अरे डबल कॅच गेलं परत. आला माझ्या लक्षातच नाही आलं. काय मग रेड्यागत करते खरंच केलं का? आला. आता तू सांगतो तुला परत जर करायचं असलं असं तर आम्हाला सांगत जा आम्ही तुला बघू. मार्गदर्शन देतो. अरे कशाचं मार्गदर्शन बाबूराव, एकतर आला घरची तू गेला तर तपश्चर्याला बरं दाढीन बिडीन जरी वाढून आला आणि आलाय तू ना. माझं लग्नाचं बघितलं नाही कुणीला का. पेटून मग बायको येईना. तुझी बायको इथे का तुझ्या बशीन लागला मला छप्पन पुरी करा. अरे पेटतोय ना मी. ही देवाच्या दारात पेत बस. ऐका की तुम्ही एक तुला पाटलाने बोलवलं या मी ऐकलं होतं मला मी बोलत नव्हतं तरी ऐकलं होतं. तुम्ही एक काम करा, तुम्ही जावा. तुम्ही काय करा, तुम्ही जा पाटलाकडे काम आहे. ह्याच्या नादी लागणं चुकीचं आहे. लवकर, जा. मारलंय हे बावारलंय. बावारला नाही मी तुला सांगतो ते ऐक ह्याच्या होता तुम्ही जावा असं बाबूराव, तुम्ही जावा. अक्षता पडसपर्यंत देव काय सोड नको. तुम्ही जावा लागा, तुम्ही जावा. त्याचं नको ना. अरे तू नीट चाल बाबा. त्याचं नको ना. शिकवली कोणा बरोबर इथे या आईच्या गावात कोणतरी आलंय का पाखरू लग्न लागणार आपलं. कसलं भारी वातावरण आहे की नाही चकुली? आ? छकुली सगळं आली म्हणलं तर आणि मग तूच इतक्या दिवसात ना आली म्हणलं तुला सगळं बदल दिसणार की हे बघ रस्ता नीट करून घ्यायला पाहिजे होता ग छकुली. जाऊ दे आता, हे बघ आपलं मंदिर कसलं भारी आहे. चल आता बघू. छकुली इकडे ये. आप्पा हा तुम्ही बोलायला लागला होय? आणि मला काय झालंय बोलायला, मी बोलतोय की चांगलं. नाही मी जे लिंबू दिलत ना त्याचाच फरक पडलाय आप्पा. ए हा. तुला का दिवशी असल्यासारखं लिंबू फिरायला बरं ऐक की शिकवण या. अहो ही ती पिऊ. आता तू प्यायचं मला नका सांगू. ती बाबूरावला त्या रंगायला सवय लागली प्यायची, मला नाही लागली सवय बघ आता हे आप्पाचं असं. अहो ही ना ती पिऊ नाही का पिऊ? पिऊ आप्पा ती पाटलांची. पाटलांची म्हणजे लाल्याने लग्न बिग्न केलं काय? काय अहो आप्पा तुमचं तर वेगळंच असतंय. कुठं त्याला आल्याला बायको भेटणार आहे ती हा येडं. मग ठीक आहे, म्हणजे पाटलांची मुलगी वय ती तिकडं होती ती वय ती पाटलांची. अरे मला तर काही माहितीच नाही की माझं तर काय आता काय सांगा ह्यांना. आणि खरंच केला का अवघडच झालं की. आणि लका मी एवढं जीव तिवडून बोलतो या कुशल गेलं तर पण बरं झालं. जाऊ द्या. कोण ग छकुलं होतं ते? चल सांगते पिऊ. अगं ती वरचे ते आप्पा नाहीत का? आपलं ग आप्पा ती वरच्या आळीतले आप्पा नाहीत का? ते आप्पा येतोय. हा ती आप्पा. चल दर्शन घेऊ. होय ग छकुली. हा त्या आप्पांची पोरं बरीच मोठे असते. कशाची काय पोरं, त्यांचं आणखी लग्नच झालं नाही. काय? हा अहो त्यांची तर पार केस गेली सगळी.